खूपदा ना आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडतात, ज्या प्रसंगांमध्ये आपल्याला पुढंही जावंसं वाटत नाही आणि पाठीमागंही पाहावंसं वाटत नाही आणि वर्तमानामध्येही जगावंसं वाटत नाही. म्हणजेच काय की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे तिन्हीही आपल्याला नकोसे वाटतात. तर लक्षात ठेवा, हीच वेळ असते जेव्हा आपलं आयुष्य खूप सुंदररित्या मोल्ड होणार असतं, यू टर्न घेणार असतं. जेव्हा आपल्याला भूतकाळ नकोसा वाटतो, भविष्यकाळाची भीती वाटते आणि वर्तमानामध्येही मन रमत नाही, तेव्हा मनाला एकच सांगायचं की ही वेळही बदलेल आणि माझी खात्री आहे की ह्या सिच्युएशनपेक्षा चांगलं काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. आणि सतत सतत मनाला पॉझिटिव्ह थॉट्समध्ये गुंतवायचं. माणसाचं मन हे भूतकाळात जास्त रमतं किंवा भविष्यकाळामध्ये जास्त रमतं. वर्तमानामध्ये जेव्हा ते जगायला शिकेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आनंदी आणि समाधानी जगू. त्यामुळं मला एक सल्ला सगळ्यांनाच द्यायचा आहे की उद्याची काळजी करण्यापेक्षा किंवा मागं काय चुका झाल्या हे बघण्यापेक्षा आपण आज आपल्या हातून एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट घडत नाही आहे ना, ह्याचा विचार केला तर आपलं आयुष्य खूप सुंदररित्या फुलू शकतं. कसा वाटला तुम्हाला हा विचार? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रुचा उवाचला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला नवीन नवीन व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी मोटिवेशन मिळतं. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच या चॅनलमधून शिकण्यासारखा कंटेंट तुम्हाला नक्कीच मिळेल. हाच माझा आग्रह असेल कायमच. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समधून द्यायलाही विसरू नका. अजून कोणत्या कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ किंवा कोणत्या विषयांवरती मी तुमच्यासमोर वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन येऊ, हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.